नमस्कार, आपण पाहतात प्रभात डिजिटल. मंडळी, काल मायनीत दीपक देशमुख यांच्या घरी ईडीची धाड. त्या धाडीनं राज्यात आणि मानदेशात मोठी खळबळ उडाली. खळबळ ईडीच्या कारवाईनं नाही, तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कळत न कळत खुलाशामुळे उडाली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या वर्तनामुळे उडाली. ही कारवाई MBBS प्रवेशाशी संदर्भाने असली असं सांगितलं जात असलं तरी या कारवाईला कोविड घोटाळ्याची किनार आहे आणि ती आता लपून राहिलेली नाही. मानदेशाच्या राजकारणाची गटारघाण करणाऱ्या अत्यंत विषारी माणसानं हे घडवून आणल्याची चर्चा आता राज्यभर आहे. खर तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं देशमुखांच्या घरात वर्तन केलं, 1.5 वर्षाच्या लेकराला दूध पाजू दिलं नाही, की स्वयंपाकघरात स्वयंपाक करणाऱ्या माऊलीला तो स्वयंपाक करू दिला नाही. हे कमी होतं की काय म्हणून ब्लड प्रेशर, रक्तदाब यासारख्या गंभीर आजाराच्या पेशंटना साध्या त्यांच्या गोळ्या खाऊ दिल्या नाही. हे वर्तन करणारे ईडीचे अधिकारी आणि जनरल डायन यांच्यामध्ये खरंच साधर्म्य दिसून येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुखांच्या घरात जो काही नंगा नाच केला तो कुठल्याच कायद्याला धरून नव्हता. मग नेमका होता तरी कशासाठी? खर तर सामान्य माणसाच्या हृदयाला भेगा पडाव्यात, त्याचं काळीज कापलं जावं इतकी निर्दयी ही कारवाई आणि वर्तन महाराष्ट्राला शोभा देणारं नाहीये. या कारवाईतून महाराष्ट्रानं नेमका बोध काय घ्यायचा? सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचं नाही, सत्ताधाऱ्यांनी केलेले घोटाळे बाहेर काढायचे नाहीत, की त्यांच्याच घोटाळ्यांना गपगुमान हो म्हणून मान डोलवत त्यांच्याच टोळीत सहभागी व्हायचं? नेमकं करायचं तरी काय? काय घडलंय दीपक देशमुखांच्या घरी? पाहूया. दीपक देशमुख यांच्या घरी ईडीची धाड पडली आणि माण मतदारसंघ ढवळून निघाला. आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याने जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. मतदारसंघात अचानक फिरलेले वारे पाहून देशमुखांनी MBBS प्रवेश देण्यासाठी कोट्यावधी रुपये घेतले आणि ईडीने कारवाई केली असे स्पष्टीकरण आमदार समर्थकांनी दिले. मुळात ज्या प्रकरणावरून आज ईडी देशमुखांच्या घरी आली ते प्रकरण गेली 2 ते 3 वर्षांपूर्वीचे असून त्यात अप्पासाहेब देशमुख, डॉक्टर MR देशमुख यांना अटक केलेली आहे. त्यानंतर दीपक व हिम्मत या देशमुख बंधूंनी ईडीला जबाब दिलेले आहेत. मुळात ईडीला असे कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करता येत नाही, तर त्यासाठी आर्थिक अफरातफरीचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल असावा लागतो. त्या गुन्ह्यात मनी लॉन्ड्रिंगचा कायदा कलम 3 नुसार तो गुन्हा मानला जातो. पण इथे देशमुखांविरोधात 2016 साली श्वेता दणाने यांनी 53,200 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दिली असून तसा वडूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा लोक अदालतीमध्ये 2022 साली निकाली निघाल्याने याबाबत फिर्यादीची तक्रार राहिली नव्हती. असे असताना वडूस पोलिसांनी हुसेन बोल्ट याला लाज वाटेल इतक्या वेगाने हे प्रकरण विधी व न्याय विभागात दाखल केले. विधी व न्याय विभागाने अवघ्या 2 दिवसात उच्च न्यायालयात धाव घेतली. हजारो कामे प्रलंबित असताना देखील पोलीस इतक्या वेगात विधी व न्याय विभागात जातात. तो विभाग तातडीने उच्च न्यायालयात जाण्याने सरकारला सांगतो, हे काय असेच घडते का? आजवर लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या किती गुन्ह्यात पोलिसांनी अशी कारवाई केली? मग लोक अदालत या संकल्पनेला काही किंमत नाही का? या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयकुमार गोरे यांच्याशिवाय कोणी देणार नाही. इतके सगळे कशासाठी केले? तर विजय मदनलाल चौधरी यांच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने शेड्यूल ऑफेन्स रद्द झाला असेल तर ईडी कारवाई करू शकत नसल्याचा निर्वाळा दिला होता आणि म्हणून देशमुख यांचा MBBS प्रवेशाचे 53,200 रुपयांचे प्रकरण उच्च न्यायालयात नेहले लोक अदालत निकालाला स्थगिती मिळवली आणि ईडीची कारवाई सुरू केली. या सगळ्याला आता 1.5 वर्षांहून अधिकचा काळ झाला आहे. त्यामुळे घोटाळा केला म्हणून ईडीने कारवाई केली असा कांगावा चुकीचा आहे. उलट आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका दाखल केली म्हणूनच ईडीने छापेमारी केल्याचे आता लपून राहिले नाही. माण मतदारसंघात आमदार गोरेंना विरोध असल्याचे सांगणारे बरेच राजकारणी आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रभाकर देशमुख व अनिल देसाई यांनी त्यांच्या भूमिका जाहीर केल्या आहेत.
मात्र राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजित देशमुख, सुरेंद्र गुदगे, अभय जगताप यांच्या भूमिका गुलदस्त्यात असल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच इतर वेळी खटाव तालुक्याची अस्मिता वगैरे गोष्टींवर राजकीय मोठ बांधू पाहणारे डॉक्टर दिलीप येळगावकर, प्रभाकर घारगे यांच्या भूमिकांकडे मतदारसंघाच्या नजरा लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, प्रभात डिजिटल.